नमस्कार, माझ्या सोलकढी थाट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मालवणी वडे घरगुती साहित्यातून कसे बनवायचे ते दाखवते. रेडीमेड पीठ मिळतं बाहेर, पण आपण झटपट आणि घरात उपलब्ध असलेल्या पिठांपासून ते वडे कसे बनवायचे याची कृती मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी इथे घेतला आहे, अ, हे मीठ आहे, ही हळद, ही अर्धा वाटी चणा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, अ, बडीशेप, धने एक एक चमचा घेतले, मेथी आणि इथे 5-6 मिरीचे दाणे, 2-3 लवंग आणि थोडीशी दालचीन. आणि इथे 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. आता मी इथे कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये मी हे सर्व साहित्य भाजून घेते. पीठ व्यतिरिक्त चणा डाळ टाकली, उडीद डाळ दोन्ही अर्धा अर्धा वाटी घेतलाय, त्यातच धने टाकते 1 चमचा, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा मेथी, मिरी, लवंग आणि दालचीन सगळं एकत्र भाजून ते मिक्सरला लावून घ्यायचे. आणि आता एक भांडं घेऊन त्यामध्ये हे 2 वाट्या तांदळाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ 1 चमचा चवीप्रमाणे घाला हां. आणि हे वाटून घेतलेलं पीठ, डाळींचं पीठ, हे सगळं एकत्र करून त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि असं उकळतं पाणी टाकून ते पीठ भिजवून घ्यायचं, मिक्स करायचं. धने, जिरं, मेथी यांचा मस्त वास येतोय, खमंग लागतं वडे. हात घालायचा नाही हा, चमच्यानेच ढवळायचं. नंतर मग थंड झाल्यावर मळून घ्यायचं. पाणी अजून टाकते कारण कमी आहे असं वाटतं. अशा प्रकारे हाताला पाणी लावून, थोडं गरम असल्यामुळे थोडं थंड पाणी घेतलं तरी चालेल, असं मळून घ्यायचं घट्ट गोळा. अशा प्रकारे हे वड्याचं पीठ मळून घ्यायचं. असं जास्त कडक पण नाही आणि जास्त सॉफ्ट पण नाही, मीडियम. आणि वडे करताना पण असं थोडं मळूनच घ्यायचं. ते झाकून ठेवावं लागतं. असं 1 तास तरी ठेवते आणि नंतर तुम्हाला वडे बनवून दाखवते. दिसतंय? आता मी इथे असे वडे थापून घेते. हाताच्या ह्या भागाने थापायचे म्हणजे पातळ येतात. गॅस मोठाच ठेवायचा. आता मी हा वडा तेलात सोडते. एक साइड भाजून झाल्यावर तो असा परतायचा, दुसरी साइड पण भाजून घ्यायची.
थोडा वेळ भाजून झाल्यावर तो काढायचा. आता आपले घरगुती पिठाचे टम्म फुगलेले मालवणी वडे खाण्यासाठी रेडी आहे. ते तुम्ही मटण चिकन बरोबर किंवा काळा वाटाण्याच्या उसळीबरोबर खाऊ शकता. तर तुम्हाला माझ्या अशा नवीन नवीन रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.